हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता ना गरमी भरपूर वाढत चाललेली आहे. म्हणजे मुंबई साईडला जर आपण राहत असू ना, तर भयंकर अशी गरमी वाढलेली आहे आणि किचनमध्ये स्वयंपाक करणं एक खूप मोठा असा एक टास्क बनून जातो. पण तरी देखील स्वयंपाक हा आपल्याला केलाच पाहिजे. तर रात्री मी वॉकिंगवरून येत असताना मला छान असा स्वच्छ ताजा टवटवीत असा पालक दिसला. तर मी एक जुडी खरेदी केली, पण ती मला निवडायला वेळच भेटला नाही. मग म्हटलं की आता भाजीला तर करायची म्हणजे पालकची भाजी करायची, पण निवडलेलं नाहीये. मग मी काय केलं, किचनच्या ओट्यावरच ही डस्टबिन बॅग ठेवून घेतली आणि पटापट पालक निवडून जो बाउलमध्ये पाणी भरलं होतं ना, त्यामध्ये मी टाकून दिला. आता हा पालक मी 2 ते 3 वेळा धुवून घेते आणि लागलीच ही डस्टबिन बॅग जी होती ना, डस्टबिनला मी लावून घेतली. म्हणजे कचरा वगैरे जो आहे ना, किचनच्या ओट्यावरचा मी सगळं काढून घेतला. आता जेव्हा पण आपण पालेभाज्या वगैरे म्हणजे निवडून ठेवतो किंवा ज्यावेळेस आपल्याला निवडून त्या करायच्या असतात, तर त्यावेळेस ना पाण्यामध्ये त्या 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवायच्या. त्याचं एक कारण असं आहे, की पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे ह्या पालेभाज्यांची चिकटलेली माती असते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून पाण्याच्या तळाशी बसते. आणि दुसरी गोष्ट, ही जी भाजी जर सुकल्यासारखी आपल्याला वाटत असेल ना, तर पुन्हा टवटवीत होते. आता ही भाजी फ्रीजमध्ये ठेवलेली त्याच्यामुळे सुकल्यासारखी काही झाली नव्हती, पण या भाजीला थोडीफार माती होतीच. आणि कोणतीही भाजी ना, पालेभाजी करायच्या आधी ना 2 ते 3 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मगच ती चिरायची आहे. तर यामुळे काय होतं, पालेभाज्याच्या आतली जेवढी पण जीवनसत्व असतात ना, तर ती आपल्याला मिळतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, असं म्हणतात की पालेभाज्या शिजवताना अशा ओपनमध्ये असं शिजवलं नाही पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती झाकण ठेवलं नाही पाहिजे असं म्हणतात. पण मला असं वाटतं झाकण ठेवलं पाहिजे, कारण की वाफेने त्याच्यातली जी जीवनसत्व असतात ती पूर्णपणे निघून जातात. तर आता ही भाजी मी निथळत ठेवली आहे आणि आता पटापट ही जी भाजी आहे ती लागलीच मी फोडणीला घालत असताना चिरून लगेचच मी फोडणीला घालणार आहे. शक्यतो पालकची भाजी करत असताना मी म्हणजे पालकाचा गरगटा बनवते. तर मला तरी गरगटा म्हणजे आवडतो खायला. पण घरामध्ये ना पालकाची पातळ भाजी जर म्हटली ना, तर कोणीच खात नाही आणि पालक हा सगळ्यांनी खाल्ला पाहिजे. म्हणून मग मी विचार केला, की चला पालकाची आज सुकी भाजी करूया. जशी आपण मेथीची भाजी करतो ना, तशी. तर सुकी भाजी केल्यामुळे पण म्हणजे आवडीने घरातले खातील म्हणून मग मी सुकी भाजी केली. खूप साधी सिंपल फोडणी दिलेली आहे. भरपूर असा ठेचलेला लसूण, हिरवी मिरची याची फोडणी दिली आणि त्यामध्ये धुवून जी तुरीची डाळ आहे ना आपली, तर ती यामध्ये घालायची आणि वाफेवरती शिजू द्यायची. आता पालकाला पाणी भरपूर असतं, त्याच्यामुळे गॅसची जी आच आहे ना, आपल्याला थोडीशी मध्यम आचेवर ठेवला तरी चालेल. आता वाजत आलेले आहेत सकाळचे 9 आणि माझी लादी वगैरे सगळी झाली होती आणि म्हटलं की नंतरच स्वयंपाक करायला घेऊया. लागलीच मी स्वयंपाक करायलाच घेतलेला आहे. नाश्ता वगैरे आणखीन कोणीही केलेला नाहीये. तर किचनमध्ये मी फक्त भाजीलाच फोडणी घातली आहे, पण इतकं प्रचंड गरम होतंय. त्याच्यामुळे मी काय केलं, की गरम म्हणजे होऊ नये आणि घामाच्या अक्षरशः धारा लागल्या होत्या. लगेचच मी इकडे ना किचनमध्ये कूलर लावून घेतला आणि कूलरची जी हवा येते ना, ती थोडीशी माझ्या साईडला करून ठेवली. म्हणजे जेणेकरून गॅसला लागणार नाही आणि भाजी आणि चपात्या माझ्या व्यवस्थित होतील. आता कूलरमध्ये ना थंड पाण्याच्या 2 ते 3 बाटल्या ओतून घेते, म्हणजे थंडगार हवा म्हणजे कूलरची येईल आपल्याला. आणि स्वयंपाकाचा देखील कंटाळा येत नाही. नाहीतर गरमीमध्ये स्वयंपाक करायचं म्हटलं ना, अक्षरशः घामाघूम होऊन जातं माणूस. आणि खरं सांगते, मुंबई साईडला इतकी गरमी आहे ना, आता कल्याणमध्ये आम्ही राहतो, पण कल्याणलाच इतकी गरमी आहे ना, म्हणजे म्हणजे विचारच करू शकत नाही, इतकी गरमी आहे. तर आता मस्तपैकी या कूलरच्या हवेला आता मी स्वयंपाक करते आणि खूप छान वाटतंय मला. म्हणजे हा ऑप्शन माझ्याकडे असताना मला इतक्या दिवस का नाही सुचला, असं मला वाटायला लागलं. तर आता बरेच जण म्हणतील, की म्हणजे स्वयंपाक करताना थोड्या वेळ म्हणजे बंद ठेवला तर काय होतंय? पण जो स्वयंपाक करतो ना आणि त्याची जी हालत होते ना स्वयंपाक करत असताना, त्यालाच माहिती आहे. तसं बघायला गेलं तर किचनमध्ये देखील वरचं सिलिंग फॅन आहे, पण तो ऑन करून काही फायदाच नाही. कारण की तो ऑन केला तर गॅस विझून जातील. म्हणून मग म्हटलं, की चला हा कूलर आपण लावूया. तर हे कूलरची आयडिया
देखील माझ्या मिस्टरांनीच मला दिली. त्या दिवशी मी इतकी घामाघूम झाले होते ना, तर त्यांनी काय केलं, कूलर किचनमध्ये आणला आणि तो ऑन करून दिला आणि मला म्हणाले, की स्वयंपाक करत असताना असा कूलर लावत जा म्हणून. तर भारी आयडिया होती आणि मला छान वाटलं म्हणून मग मी आज पण हा कूलरच लावला. तर यांनी येताना ना आंबे आणले होते. मुलं खूप म्हणत होते, की "मम्मी म्हणजे पप्पा आंबे आणा म्हणून आमरस वगैरे करायचा आहे. आंब्याचा सीझन चालू झालाय." तर मग यांनी आंबे आणले होते आणि आंब्याचा मला करायचा होता रस. पण आमरस करत असताना बघितलं, की मिक्सर माझा बिघडलेला आहे. बिघडलेला आहे म्हणजे त्याचं जे भांडं आपण मिक्सरचं अटॅच करतो ना, तर त्याच्या आतलं जे सर्कल असतं मिक्सरचं, तर तेच तुटलं होतं. तर म्हटलं आता आमरस कसा करायचा या विचारात होते. मग आता ना इथे एका साईडला चहा ठेवला आणि आता खरडा देखील करायचा होता मिरचीचा. तर बऱ्याचदा ना मी लोखंडी तव्यामध्ये असं जो आपला तांब्या वगैरे असतो ना, तर त्या तांब्याने ह्या मिरच्या त्याच्यानंतर शेंगदाणे, टोमॅटो, कांदा, लसूण हे सगळं त्याच्यातच रगडून घेते. पण आता हे जे माझ्याकडे छोटंसं उखळ होतं, तर त्याच्यातच मी आता घातलं सगळं साहित्य आणि ते आता ठेचून घेते आणि ते ठेचण्यासाठी देखील मी लाटण्याचा उपयोग केलेला आहे. तर आज स्वयंपाक करत असते खूप साऱ्या अडचणी येत होत्या. मिक्सर बिघडला होता. त्याच्यानंतर बऱ्याचदा मी मिक्सरमध्ये देखील खरडा बनवते, थोडासा असं ओबड-धोबड. पण मिक्सर बिघडला असल्यामुळे ते देखील झालं नाही. म्हटलं की चला आज आपण या खलबत्त्याचा वापर करूया आणि अशा पद्धतीने खरडा बनवूया. तर खूप म्हणजे मला असं वाटलं की होणार नाही पटकन, पण अगदी ना 3 ते 4 मिनिटांमध्ये हा खरडा तयार झाला. मस्तपैकी ठेचला त्याला, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे घालून आणि आता हा तयार झालेला खरडा मी या वाटीमध्ये काढून घेते. तोंडी लावायला थोडासा खरडा वगैरे असेल ना, जेवण जरा 2 घास जास्तीच जातात आणि असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि म्हणून बऱ्याच दिवसांनी मी आज खरडा केला होता. एखादी भाजी वगैरे जरी नसली ना, तर खरड्याचा ऑप्शन बेस्ट आहे. म्हणजे त्याच्यावरती ना आपण मस्तपैकी पोटभर जेवण करू शकतो. लोणचं म्हणा, खरडा म्हणा किंवा मग तळलेल्या मिरच्या वगैरे असं. आता इथे खरडा वगैरे झाला आणि मला असं वाटत होतं, की खरडा तिखट झालाय की काय म्हणून मग मी ना हा मिरच्याचा चमच्याला थोडासा खरडा लागला होता, तो थोडासा टेस्ट करून घेतला. तर इतकाही काही तिखट नव्हता आणि जास्तही काही असा म्हणजे असा कमी तिखटाचा देखील नव्हता, मध्यम होता. आता दुसरा प्रश्न होता, की आता आमरस कसा करायचा आणि आमरस तर आज मुलांना खायचाच होता. मग मी ना म्हणजे असं एकदा बघितलं होतं व्हिडिओवरती, की आपल्या पुरणाच्या चाळणीमध्ये देखील आपण आमरस करू शकतो. तर हा जो हापूस आंबा होता ना, तर त्याची सगळी साल काढली मी आणि पुरणाच्या चाळणीवरती ना अशा पद्धतीने गोलाकार पद्धतीने फिरवून घ्यायचा आंबा. सगळा रस जो आहे ना आंब्याचा, तो खाली गळून पडतो भांड्यामध्ये आणि त्याची जी केसर वगैरे असते ना, ती चाळणीमध्ये राहते. म्हणजे ना अगदी आपल्या तोंडामध्ये मऊसूत असा आमरस असा मस्तपैकी खावासा वाटेल असा तयार होतो. आता मिक्सर जर असेल ना, तर मिक्सरमध्ये अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये हा आमरस बनून तयार झाला असता आणि फार घट्टसर तयार झाला असता बरं का. पण आता मिक्सर नसल्यामुळे मी चाळणीतच आमरस तयार केला. आता दोघांमधला फरक देखील मी तुम्हाला सांगते. चाळणीमध्ये तयार केलेला जो आमरस होता एकदम मऊसूत तयार झालेला आणि तो ना म्हणजे पण थोडासा असा पातळसर वाटत होता मला. हापूस होता याच्यामध्ये आणखीनही मी पाणी वगैरे घातलेलं नाही. दाटसरच दिसतोय तो, पण मिक्सरपेक्षा इतका दाट नव्हता तो. आणि मिक्सरमध्ये जेव्हा आपण आमरस बनवतो ना, तर तो आमरस ना त्याच्यामध्ये थोडीशी हवा मिक्स होते आणि तो आमरस जरा जास्तीच दाटसर असा तयार होतो. आणि म्हणून तुम्ही जर बघत असाल, तर लग्न समारंभामध्ये जेव्हा आमरस वगैरे असतो ना मेनूमध्ये, तर तो आमरस असा तुम्हाला असा सैलसर जरी असला, तरी तो तुम्हाला दाटसरच वाटतो. कारण की त्यामध्ये तितक्याच प्रमाणामध्ये पाणी आणि तितक्याच प्रमाणामध्ये साखर असते, पण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे त्याला दाटसरपणा जास्तीचा येतो. तर हे माझं ऑब्झर्वेशन आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर 4 आंब्याचा रस तयार केला होता आणि तो सगळा रस मी ह्या बाउलमध्ये काढला. कारण की आंबा वगैरे असे जी फळं असतात ना सिट्रिक ॲसिडची, तर ती ॲल्युमिनियम, पितळ किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवायची नाहीत. तर याच्यामध्ये मी काय केलं चिमटभर मीठ टाकलं आणि 3 चमचे भरून साखर घातली आणि आता हा व्यवस्थित मिक्स करून मी फ्रिजमध्ये ठेवणार आहे. तर असं ना आज स्वयंपाक करत असताना अशा म्हणजे भरपूर साऱ्या अडचणी येत होत्या. गरम देखील होत होतं आणि सगळ्यांना त्यांच्या मनासारखं जेवण देखील बनवायचं होतं. म्हणजे गृहिणी ना म्हणजे किचनमध्ये काम करत असताना किती सगळे म्हणजे सगळ्यांचं लक्ष सगळ्यांकडे लक्ष देत असते आणि सगळी कामं करत असताना परफेक्ट कशी होतील याकडे देखील तिचा कल असतो. तर सगळा आमरस वगैरे झाला, स्वयंपाक सोवटा सगळा आवरून ठेवला होता आणि मला हवा होता लॅपटॉप, पण लॅपटॉपवरती हे करत होते काम. कारण की आता त्यांची देखील कामं खूप पेंडिंग होती गावाला गेल्यामुळे. मग आता म्हटलं की जाऊ दे आता तेच काम करतायत तर करू देत. मग आता त्यांच्याशी बोलत, गप्पा मारत इथे मी ना जवळपास यांनी गवार आणलेली, तर ती गवार निवडत बसली आणि यांचं काम चाललेलं आहे कास्ट व्हॅलिडिटीचं. कारण की आता मुलगा जाईल आता डिग्रीला आणि डिग्रीला जाताना त्याला आता कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. त्याच्यामुळे ते सगळं त्यांचं डॉक्युमेंटेशन
कसं तयार करायचं वगैरे ते सगळी कामं तयार करत होती. आणि मग ही कामं करत असताना मला देखील थोडंसं लक्षात येत होतं, की कास्ट व्हॅलिडिटी करताना आपल्याला कोणत्या-कोणत्या डॉक्युमेंटेशनची गरज आहे आणि ते सगळं आपण गृहिणी म्हणून देखील आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं, की हे कास्ट व्हॅलिडिटी किंवा इतर कोणती कामं करत असताना आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात. पण त्या अडचणी येऊ नयेत म्हणून थोडंफार आपलं लक्ष देखील इकडे असलं पाहिजे. तर असा होता आजचा माझा दिवस आणि मस्तपैकी आम्ही ही सगळी कामं उरकली आणि छान असं आता एसीमध्ये आता आम्ही दोघं जण जेवण करून घेतोय. कारण की मुलांना मी मगाशीच दिलं होतं जेवायला. मुलं त्यांच्या रूममध्ये मस्तपैकी गेम खेळत, अभ्यास करत जेवण त्यांचं झालेलं आहे. आम्ही घेतलेलं आहे जेवायला, तर या जेवायला. आजचा व्लॉग आणि आजचं रुटीन आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.